खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद। शरद पवार यांचं कर्तृत्व असताना त्यांना पंतप्रधान पद मिळालं नाही। उद्धव ठाकरेंनी उत्तम काम केले। आमच्याकडे जास्त चेहरे आहेत, मोदी एके मोदी नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत याचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल। पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार देखील पाठिंबा देतील। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे अधिक मतांनी निवडून येतील। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही। विशाल पाटील काही आमचे शत्रू नाहीत। उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल विशाल पाटील यांच्या मनात प्रेम आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो होतो। सांगलीतील वातावरण तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे। आघाडीमधील सर्व नेते उपस्थित होते। विश्वजित कदम यांची तब्येत बरी नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाही। 2 दिवसात ते काँग्रेस पक्षाचा मेळावा घेतील। महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला। चंद्रहार पाटील माझ्या बाजूला विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका घेतली, एवढंच म्हणतो। महाविकास आघाडीमध्ये कोणते मतभेद नाही। विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका सध्या घेतलेली आहे। आपण 22 तारखेपर्यंत वाट पाहू ना। आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे पूर्णपणे। महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यांनी। सोशल मीडिया उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं मानायला हरकत नाही। आहेत का हे म्हणणार नाही, पण का असू नये असा माझा प्रश्न। अर्थात इंडिया आघाडीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतले जाते, पण शेवट जर महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली। आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहत होतो। कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील, पण अंतर्गत राजकारणामुळे या देशातल्या इतर काही बाबींमुळे शरद पवारांसारखा आमदार नेता अभ्यासू नेता त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली याचं आम्हाला वाईट वाटतं। आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील, का देणार नाही? साहेब एक उमदा चेहरा आहे। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे। कोरोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे। भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे, एकत्र घेऊन जाणारे या देशाला आज अशा प्रकारच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं तर त्यात चुकीचं नाही। अर्थात मी हे माझं मत सांगतो। जेव्हा या देशामध्ये निवडणुका पूर्ण होऊन निकालला तेव्हा इंडिया आघाडीची नेते एकत्र बसतील आणि आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत। मोदी एके मोदी नाही ना, दिसापिटा चेहरा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।